सर्व बांधवांना जय जिजाऊ जय शिवराय. बांधवांनो, मी प्रशांत पवार, निरपेक्ष या युट्यूब चॅनल व प्रशांत पवार या फेसबुक पेजवर आपले सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. बांधवांनो, आपल्या सर्वांना माहितीच आहे की काल मध्यरात्री आपल्या संसदेत अतिशय एक भारताच्या दृष्टीतून खूप मोठं असं विधेयक समजलं जाणार वक्फ बोर्डच्या संदर्भातलं जे विधेयक आहे ते कालच रात्री जवळपास 12-12:30 दरम्यान हे संसदेत पारित झालेलं आहे. अतिशय मोठा असा निर्णय संसदेत काल घेतला गेलेला आहे. 288 विरुद्ध 232 अशा मतांनी हे विधेयक मंजूर झालेलं आहे. जरी हे विधेयक बहुमताने जरी मंजूर झालं असलं तरी 288 आणि 232 मधला फरक काही खूप पुढे एवढा मोठा फरक नाही. म्हणून हा फरकाचा तरी कुठेतरी थोडाफार विचार करण्यासारखा फरक आहे. तर खरोखरच हा वक्फ बोर्ड जो कायदा आहे हा वक्फ बोर्ड विरोधी कायदा आहे. खरोखर याचा मुस्लिमांना तोटा होणार आहे, हिंदूंना फायदा होणार आहे. नेमकं या वक्फ बोर्डच्या विधेयकाने नेमकं होणार काय आहे या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत. इथून मागे सुद्धा आपण एकदा वक्फ बोर्ड संदर्भात नेमकं वक्फ बोर्ड आहे काय या संदर्भात एक व्हिडिओ बनवला होता. अनेक गोष्टी आहेत त्या वक्फ बोर्डच्या ज्या आत्ताच्या नवीन विधेयकामध्ये त्या गोष्टी काढून टाकलेल्या आहेत व नवीन काही गोष्टी त्यात ऍड केलेल्या आहेत. सर्वप्रथम आपण जाणून घेऊया थोडक्यात की वक्फ बोर्ड म्हणजे नेमकं आहे तरी काय. वक्फ हा शब्द हा अरबी भाषेतून आलेला आहे आणि ह्या अरबी भाषेतल्या वक्फ शब्दाचा अर्थ हा देणगी असा आहे. बऱ्याच मुस्लिमांना व बऱ्याच हिंदूंना असं वाटतं की वक्फ बोर्ड म्हणजे हा धर्मकार्यासाठी असलेला बोर्ड आहे, परंतु हे अतिशय चुकीचं आहे. हा वक्फ बोर्ड म्हणजे देणग्या आणि त्यांच्या वक्फ बोर्डामध्ये ज्या देणग्या आलेल्या पैसे व ज्या मालमत्ता आहे त्यांचं संवर्धन करण्याकरता, त्यांची देखभाल करण्याकरता हा ट्रस्ट आहे. या ट्रस्टला वक्फ बोर्ड हे नाव दिलं गेलेलं आहे. सरकारचा दावा असा आहे की ह्या नवीन जो वक्फ बोर्ड संदर्भात जो विधेयक आहे या विधेयकाने गरीब मुस्लिमांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर त्यांना फायदा होणार आहे असा सरकारचा दावा आहे. त्यामुळे घाबरून जाण्याचं कुठल्याही प्रकारचं कारण नाही. मुस्लिमांनी सुद्धा कुठल्याही प्रकारचं घाबरून जाण्याचं कारण नाही. म्हणून आज जर आपण विचार केला तर बऱ्याच लोकांना अजूनही असं वाटतं, हिंदूंना व मुस्लिमांना, की वक्फ बोर्ड हा मुस्लिम धर्मकार्याचं काम करतो. परंतु पुन्हा एकदा सांगतो की हा धर्मकार्यासाठी ही संस्था नव्हे. ही संस्था फक्त देणग्या व देणग्यांच्या माध्यमातून जमा झालेली जी संपत्ती आहे त्या संपत्तींची देखभाल करण्याकरता असलेला ट्रस्ट आहे. आता बऱ्याच कालच हा कायदा पारित झाल्यामुळे, कालच हे विधेयक पारित झाल्यामुळे अनेक गैरसमज आहेत. बऱ्याच मुस्लिमांना असं वाटत आहे की या कायद्याच्या माध्यमातून गैरमुस्लिमांना सुद्धा या वक्फ बोर्डमध्ये प्रवेश घेता येईल, त्यामुळे धर्मकार्यात कुठेतरी अडथळा येईल किंवा कुठेतरी मुस्लिम धर्माच्या जो संहिता आहे, मुस्लिम धर्माचं जे संविधान आहे त्याला कुठेतरी ठेच पोचेल. परंतु सरकारने हा पुनश्च एकदा दावा केलेला आहे की या कायद्याच्या माध्यमातून, या विधेयकाच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारे सरकारला मुस्लिमांच्या धर्मकार्यात यायचं नाही आहे व मुस्लिमांच्या कुठल्याही ट्रस्टमध्ये इंटरफेअर करायचं नाहीये. म्हणून सरकारने पुनश्च एकदा दावा केलेला आहे की या कायद्याच्या माध्यमातून कुठल्याही गैरमुस्लिमाला वक्फ बोर्डमध्ये प्रवेश दिला जाणार नाही, वक्फ बोर्डमध्ये सहभागी करता येणार नाही आणि धर्मात हस्तक्षेप करण्याचा सरकारचा अजिबात या संदर्भात मानस नाहीये. शेवटी बऱ्याचदा असं होतं की भारत हे जवळपास लोकशाही प्रधान देश आहे. लोकशाही जिथे आली तिथे खूप मोठ्या प्रमाणावर राजकारण आलं आणि अनेक वेळा असं होतं की हिंदूंसाठी एखादा कायदा केला जातो तर तिथे मुस्लिम तिथे विरोध केला जातो आणि जो मुस्लिमांसाठी जो कायदा केला जातो तिथे हिंदूंकडून विरोध केला जातो. म्हणून फायदे तोटे हे जी ग्राउंड लेवलला जनता असते या जनतेलाच माहीत असतं, परंतु वरच्या लेवलला हे जे राजकारण केलं जातं की मुस्लिमांसाठी एखादा कायदा आला तर त्यांनी हिंदूंनी विरोध करायचा आणि हिंदूंसाठी एखादा कायदा आला का तिथे मुस्लिमांनी विरोध करायचा, असं वरच्या लेवलला खूप मोठ्या प्रमाणात राजकारण केलं जातं. म्हणून येणाऱ्या काळात अनेक गोष्टी स्पष्ट होतील की नेमका हा वक्फ बोर्डचं जे नवीन विधेयक आहे हे मुस्लिमांच्या फायद्याचं आहे का तोट्याचं आहे. परंतु एक मात्र नक्की की या वक्फ बोर्डच्या माध्यमातून जो सुरुवातीच्या काळात वक्फ बोर्डला जे अधिकार होते की कुठल्याही जमिनीवर अधिकार सांगायचे, कुठल्याही जमिनीवर अधिकार दाखवून ती जमीन आणि तिथे कोणाला हस्तक्षेप करता येणार नाही असा जो कायदा होता, या गोष्टीवर चाप बसणार आहे. म्हणून काही ज्या मुस्लिम समाजातील जे उच्च लेवलचे जे व्यक्ती आहेत त्यांना या गोष्टीचा खूप तोटा होणार आहे. म्हणून कदाचित या वक्फ बोर्डाच्या ज्या नवीन विधेयकाला विरोध होत असावा असं सांगता येईल. येणाऱ्या काळात बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील. तोपर्यंत जय जिजाऊ
जय शिवराय. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.